होमिओपॅथिक शास्त्राचे जनक डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांच्या 271व्या जयंतीनिमित्त होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेच्या कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला। होमिओपॅथिक शास्त्राचे जनक डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांच्या 271व्या जयंतीनिमित्त होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेच्या कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर हनीमन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। ॲडव्होकेट शक्ती महावीर कोळेकर यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील वरळे, शंकर बाबर, चौ बाबर, रुपाली वरळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी होमिओपॅथीच्या तत्वज्ञानावर सखोल विचार मांडले। होमिओपॅथी ही केवळ उपचार पद्धती नसून रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्थितीचा एकत्रित विचार करणारी सर्वसमावेशक वैद्यकीय पद्धती असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। कमी खर्च, दुष्परिणामांचा अभाव आणि दीर्घकालीन आजारांवरील प्रभावी उपचार यामुळे या पद्धतीला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचेही सांगण्यात आले। ॲडव्होकेट शक्ती महावीर कोळेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की डॉक्टर हनीमन यांचे कार्य हे समाजसेवेचे प्रेरणास्थान आहे। होमिओपॅथी ही सर्वसामान्यांना परवडणारी व परिणामकारक उपचार पद्धती असून तिचा अधिक प्रसार होणे गरजेचे आहे। डॉक्टर हनीमन यांनी सिमिलिया सिमिलिबस क्युरिएंटर या तत्वावर आधारित होमिओपॅथी शस्त्र विकसित करून वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणली। त्यांच्या संशोधनामुळे पर्यायी वैद्यकशास्त्राला नवे आयाम मिळाले असून आजही त्यांच्या कार्याचा प्रभाव जगभर जाणवतो। कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी होमिओपॅथीच्या प्रसारासाठी जनजागृती वाढवण्याचे आवाहन केले। ग्रामीण व शहरी भागात अधिकाधिक रुग्णांपर्यंत ही उपचार पद्धती पोहोचवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी समाजाच्या आरोग्य सेवेसाठी निष्ठेने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला। या उपक्रमामुळे होमिओपॅथीबाबत जागरूकता वाढून समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला।